किती महत्त्व आहे त्या विसलला, किती महत्त्व आहे त्या शिट्टीला, जिच्या एका इशाऱ्यावर अखंड गोविंदा पथक तयार होत असतात, पुढे सरसावत असतात. आराम से आराम से आराम से. खूप सुंदर आणि जबरदस्त त्या ठिकाणी आराम से जरा कव्हर करा. चला सर्व गोविंद सुखरूप आहेत ना, टाळ्या वाजू द्या याच्यासाठी. खूप चांगला प्रयत्न केला. एक 2 मिनिटात निकाल आपल्या समोर येईल. स्क्रीन खाली आहे.
लढत अटीतटीची निश्चितपणे या ठिकाणी मुंबई गोविंद असोसिएशन चे पंच आहेत. त्या ठिकाणी समिती आपण इकडे यायचं आहे. साई क्रीडा मंडळ गोविंदा समिती आपण या प्लीज राईट साईडला. समिती आपण यायचं प्लीज. हॅलो. मला त्या दिवशी बोलली ती आपण तिकडे रेवदंड्याला होतो ना तेव्हा ती बोलली काका तुम्ही होता. आपण टाइम 2 तासात नाही आपल्याला 2 तास काय होता. संपला विषय आता. 2च आता ह्यांचा काय निर्णय लागतोय. 3च गोविंद राहिलेत आता. पडलेले गोविंद नाही हे गेले तर मग डायरेक्ट कॉलेज स्टँड मधले. हे गेले तर मग दोघांमध्येच 1 आणि 2, 2 आणि 3 नंबर. कबड्डी सारखाच आहे सगळं. थोडक्यात
आपला काय आता कोण ठरलं इथे काय या सगळे या वरती आपल्या वरती तो एक हे द्या ना ऑर्डलेस द्या ना. हॅलो. आता अलिबाग कोळीवाड्यांनी जे थर रचले होते तर त्याच्यामध्ये आम्ही एक हे बराच वेळा रिपीट करून बघतोय ते. आणि त्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण सुरुवात केली स्पर्धेला तेव्हा ती सुरुवात करताना आपण प्रत्येक संघाला सांगत होतो आवर्जून की टॉपर हा त्याचे दोन्ही हात वर केलेले पाहिजेत आणि निदान 1 सेकंद तरी तो वरती उभा राहायला पाहिजे. हा आपला नियम होता आणि तो सगळ्यांना मान्य होता का? सगळ्यांसमोर तो नियम होता आणि प्रत्येकाला तो गोष्ट विचारली गेली होती, प्रत्येकाला ती सांगितली गेली होती. जेव्हा टॉपर उभा राहील तेव्हा टॉपरचे दोन्ही हात वरती पाहिजेत, टॉपर 1 सेकंद तरी वरती उभा राहिलेला पाहिजे. हा आपला नियम होता आणि पहिल्यापासून होता. आणि आत्ता आम्ही इथे ही जी कमिटी आहे, कमिटी आणि आमची जी असोसिएशनची मंडळी कमिटी आम्ही सगळे तिथे उभे राहिलो. जवळजवळ 5 ते 6 वेळा आम्ही ते सगळं बघत होतो, रिप्ले बघत होतो. तर रिप्ले बघत असताना आम्ही सगळ्यांनी बघितलं तो रिप्ले. तर हां, तर त्याच्यामध्ये ना ते थर कोसळत आहेत, ऑलरेडी ते थर कोसळत आहेत आणि तो मुलगा असा हात वर करायला गेला आहे पण त्याचे हात पूर्णपणे वर उभे नाही राहिले आणि तो 1 सेकंद पण थरावर उभा नाही राहू शकला. त्याच्यामुळे हा म्हणजे आमचा असोसिएशनचा असं झालं आहे की हा मग संघ कोसळला, त्याच्यामुळे तो डिस्क्वालिफाय होतो. मग तो पण खूप छान प्रयत्न होता, खूप छान प्रयत्न होता. पण नियम हे शेवटी नियम असतात आणि नियमाने आपल्याला खेळायचं आहे. त्याच्यामुळे आपण हा कुठला जो संघ आहे तो आमचा कोणी वैरी आहे किंवा कोणी काय असं नाही, पण जे नियमाने आम्ही खेळलो, जे सांगितलं तो आमचा निर्णय दिला आम्ही. चला धन्यवाद. तदनंतर अंकुर प्लीज नेक्स्ट. हॅलो. चला या ठिकाणी
गोविंद पथक जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि जय हनुमान भोनंग. आता ह्या दोनही गोविंद पथकानं श्वास मोकळा केला आहे. दोन्ही गोविंदा पथकाचा प्रतिनिधी समोर आला पाहिजे. एक प्रतिनिधी आतमध्ये या. कारण आता फक्त एकच सर्वांनी नका येऊ. एकच त्यांचा प्रतिनिधी आतमध्ये येऊ द्या. दोन्ही गोविंदा पथकामधील त्यांचा एकच प्रतिनिधी आतमध्ये येऊ द्या. बाकी सर्वांनी बाहेर जा, मागे जा. दोन्ही गोविंद पथक बिंदास झाले. दोन नाही एक कॅमेरा प्लीज तिकडे मैदानाकडे चला. कॅमेरा चला पुन्हा एकदा आपण पाहूया या टायमाला साई मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून झिराडच्या वतीनं या ठिकाणी आपण सराव शिबिर पाहत आहोत. दहीकला सराव शिबिर 2025 मधील पुन्हा एकदा. आता आपण मात्र ही जी हंडी होती ही हंडी आता मात्र या ठिकाणी आता आपण 3 फूट कमी करतोय म्हणजे 29 फुटावरती ही हंडी येणार आहे. आपण पाहू शकता. आणि त्यासाठी 2 मंडळ हे क्वालिफाय झालेले आहेत. 2 पथक क्वालिफाय झालेले आहेत. त्या दोन्ही गोविंद पथकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आता सुरुवात करूया. या ठिकाणी भाग्य पत्रिका टाकली जाते. कुठल्या गोविंद पथकाला पहिला मान मिळतोय द्वितीय क्रमांकासाठी. चला आपण पाहतोय आपण खारगाव कोळीपाडा पाहतोय. क्वालिफाय सेकंड साठी पहिला मान त्याला मिळतोय आणि त्यानंतर थर्ड जय हनुमान गोविंदा पथक बोनंग. दोन्ही गोविंदा पथकाला शुभेच्छा आहेत. आणि आपण सुरुवात करायची आहे. आपण जर पाहतोय या ठिकाणी हे जे थर्ड आपण पाहतोय 29. चला आपण पाहूया आणि थेट आता आपण वळूया स्टेजच्या वरती. खास करून दहीकला असोसिएशन महाराष्ट्राचे रेफरी राकेश जयजी चव्हाणजी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचं धन्यवाद. खरोखर अप्रतिम असं त्यांचं काम आज या ठिकाणी पाहायला मिळालं. तसंच आपल्या सर्व कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांचाही धन्यवाद. आणि ही यशस्वी स्पर्धा आपण पार पाडत आहोत. आता मात्र 2 गोविंदा पथक या ठिकाणी आहेत. त्यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत या मानाची हंडी द्वितीय क्रमांकासाठी कुठला गोविंदा पथक या ठिकाणी मजल मारतो. सेकंड प्राइज साठी संजय सर. ओके. चला दुसऱ्या क्रमांकासाठी 2 गोविंदे. धन्यवाद खोत सर. दिलाय. चला घ्या आपल्या सर्व लगेच. पोलीस टीमचे धन्यवाद. संधी मात्र मिळाले त्या ठिकाणी. जय भवानी खारगाव कोळीवाडा. चला पंच देखील आहेत ना त्या ठिकाणी. आणि गोविंद पथक रेडी का. चला रेडी का. जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि त्यानंतर जय हनुमान भोनंग. खेळ आहे. जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं.
आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता 29 फूट आपण कॅमेऱ्यामध्ये पाहत आहोत. 29 फुटावरती आपण ही दहीहंडी आपण बघतोय. 1 इंचही वरती खाली नाही आहे, परफेक्ट आहे. चला चला गोविंदा पथक जय भवानी खारगाव कोळीवाडा या खारगाव कोळीवाडा जय भवानी गोविंदा पथकाला मान दिला जातो. आतमध्ये यायचंय लवकर या. डीजे जरा गाणी वाजवूया जरा डीजे. या ठिकाणी अंकुर करत आणि आमचे सर्व रेफरी आपण प्लीज व्यासपीठावर यायचंय. या प्लीज. साईनाथ महाराज की. आमचे सर्व रेफरी आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचंय प्लीज. रेफरीनी प्लीज राकेश सर, चव्हाण सर, सर्व कमिटीने वरती जाणार, त्या ठिकाणी जाणार, तुमचा सन्मान केला जाईल. सर प्लीज. 4 ऑफिशियल्स या ठिकाणी या, 4 त्या ठिकाणी थांबा. सर्व रेफरींना विनंती आहे आपण या. 4 रेफरी आहेत, त्यांनी प्लीज त्यांचा याच्याती सर्व रेफरींनी सर्वांनी. धनंजय कुलकर्णी आपण सुद्धा या. असू द्या या 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 लवकर या. प्रतिमने नाव घेतलेली त्यांची सगळ्यांची. थर लावताना थोडासा वेळ घ्या, थोडासा वेळ घ्या. खारगाव कोळीवाडा रेफरींचा सत्कार करतोय. थोडा वेळ थांबा, थोडा वेळ. दुसरा पॅड नाही, नाव त्यांनी घेतलीत ते प्रतिमनी. सर काय पकड 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 रे. नाव आहेत माझे, तुम्हाला माहिती आहेत. धन्यवाद. आज या साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आयोजित अलिबाग नगरीचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहीहंडी सराव शिबिर 2025 आपण पाहतोय. ही स्पर्धा सांगतेकडे झोकत असताना आपल्याला दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून जे ऑफिशियल्स आज लाभलेले आहेत त्यामध्ये सन्माननीय श्री राकेश यादव सर, उपाध्यक्ष दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून होईल. माझी विनंती असेल सन्माननीय छोटम शेठ आणि मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोकभाई थळे आपल्या उभयतांच्या शुभ हस्ते श्री राकेशजी यादव सर, उपाध्यक्ष दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचा आपण स्वागत तर झालेलंच आहेत. यथोचित सन्मान आणि त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत.
जोरदार टाळ्या करा. सन्मान्य श्री राकेश यादव सर साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सदस्य सन्मान्य श्री दिगंबर चव्हाण साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल हरेशजी भोईर आपल्या शुभ हस्ते आणि मिलिंदजी वाडेकर आपल्या शुभ हस्ते आपण दिगंबर चव्हाण सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. दिगंबर चव्हाण सर साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत. त्यानंतर पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री साई ठाकूर यांचा सन्मान होईल. सन्मान्य श्री साई ठाकूर यांना विनंती असेल आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती असेल विनोदजी पाटील आणि अविनाशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण साई ठाकूर सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्मान्य श्री नितेशजी पाटील हे सुद्धा पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य आहेत. श्री नितेशजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत श्री साई ठाकूर सर पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य. त्यानंतर श्री नितेश पाटील सर विनंती असेल अतिश सुरवसे आणि सागर पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नितेश पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असलेले पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री संकेत पाटील सर आपला देखील यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून या दहीहंडी सराव शिबिर 2025 मध्ये आम्ही करणार आहोत. श्री संकेतजी पाटील विनंती असेल अशोकजी थळे आणि रवींद्रजी म्हात्रे आपल्या उभयतांच्या शुभ हस्ते आपण संकेत पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर या स्पर्धेला ऑफिशियल म्हणून लाभलेले पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य श्री संदेश गुरव सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. श्री संदेश गुरव सर आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. विनंती आहे मिलिंदजी वाडेकर आणि हरेशजी भोईर आपल्या उभयतांच्या शुभ हस्ते संदेश गुरव सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद सन्माननीय संदेशजी गुरव सर. तदनंतर पालघर जिल्हा दहीहंडी असोसिएशनचे सदस्य श्री प्रज्वल दळवी सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय श्री प्रज्वल दळवी सर विनोद पाटील आणि अविनाशजी म्हात्रे आपणास विनंती आहे की आपण प्रज्वल दळवी सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सदस्य सन्माननीय श्री देवीदास ढोबळे सर आपला देखील सन्मान होईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. विनंती आहे आदरणीय छोटम शेठ आणि अशोकभाई थळे आपल्या शुभ हस्ते आपण देवीदास ढोबळे साहेबांचं स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर दहीहंडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सदस्य सन्मान्य श्री महेश भापकर सर आपण देखील साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरेशजी भोईर आणि मिलिंदजी वाडेकर आपल्या उभयतांच्या शुभ हस्ते श्री महेशजी भापकर सरांचं स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आता कोण आहे मी कशाला आहे. तदनंतर दहीहंडीचा जोश जल्लोष आपण पाहतोय आणि अलिबाग तालुक्यामध्ये अनेक शिबिरं आपण पाहिली. खंडाळा येथील शिबिर पाहिलं, रेवदंडा येथील शिबिर पाहिलं आणि आजचं आपण हे भव्य दिव्य असं शिबिर झिराड गावात पाहतोय. आणि या सर्व शिबिरांमध्ये मोलाचं सहकार्य करणारे सन्माननीय संजयजी पोईलकर सर आपणास विनंती आहे
आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती असेल आदरणीय छोटम शेठ आणि अशोकभाई थळे आपल्या शुभ हस्ते आपण पोईलकर सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर विशेषतः दहिसर मुंबईहून आदरणीय छोटम शेठ यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी नेहमीच आमच्या इव्हेंटला ग्लॅमराईज करण्याचं काम जे करत असतात ते आमचे डॅशिंग आणि डायनामिक अँकर धनंजयजी कुलकर्णी यांचा देखील सन्मान होईल. विनंती असेल आदरणीय छोटम शेठ आणि अशोकभाई आपण धनंजयजी कुलकर्णी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे, त्यांचं ऋण व्यक्त करायचं आहे. धन्यवाद धनंजय. झालं ना. त्यानंतर ज्यांचा आवाज खूप गोड आहे आणि आम्हाला अभिमान असतो वाटतो, कारण अंकुर घरत हे आपल्या या रायगडची आणबाण शान आहे. महाराष्ट्र केसरीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान, आपल्या या रायगडला ज्याने प्रतिनिधित्व केलं खास करून कुस्तीमध्ये, अशा अंकुरचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी निवेदन करतो छोटम शेठ आपण आणि अशोकभाई तळे सर आपण दोघंही मिळून याचा अंकुरचा सन्मान केला पाहिजे आणि टाळ्या नक्कीच वाजल्याच पाहिजे. कबड्डी असो, क्रिकेट असो किंवा दहीहंडी सराव शिबिर असो, अनेक स्पर्धा असो आणि किंवा आपले राजकीय कार्यक्रम असो किंवा कुस्ती असो, त्याचं मोलाचं योगदान मात्र या ठिकाणी आपण नेहमीच पाहतो, तो म्हणजे अंकुर घरत. आणि खारेगाव विभागाचे राकेश पाटील यांचाही सन्मान केला जातोय हरेश भोईर यांच्या हस्ते. रवी म्हात्रे आणि हरेश भोईर आणि छोटम शेठ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान त्यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. नक्कीच आपण आतुरतेने वाट पाहत होतात आणि आपले रेफरी या ठिकाणी येताना टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय आणि खास करून राकेश पाटीलसाठी टाळ्यांचा गजर या ठिकाणी होत असताना पाहतोय. 56 गोविंदा पदकांचा सन्मान आहे, त्यांनी आपण खूप चांगलं कौशल्य आपलं दाखवलं आणि हा जो कार्यक्रम आपण यशस्वी पार पाडला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. टाळ्या पुन्हा एकदा वाजवू द्या आपल्या सर्व मंडळासाठी. आपण सुरुवात करायची आहे प्रयत्नाला. धन्यवाद सर्वांचं पुन्हा मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार. कोणाचं राहिलं असेल त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सन्मानानं ड्रीम लाईव्ह आणि कालिदास डेकोरेटर्स आपलं देखील मनापासून शाब्दिक सन्मानानं आभार. चला आता आपण मुख्य आपल्या कार्यक्रमाकडे वळतोय, म्हणजेच चला दुसऱ्या क्रमांकासाठी आपण मानवी मनोहर थर यांच्यासाठी तयार राहायचंय. पावणे 7 झालेत आणि श्रावणी सोमवार म्हणजे तिसरा सोमवार आहे आणि आता आपण कणकेश्वरच्या पायथ्याशी आपण हा थर रचतोय, त्याला सलाम करतोय आणि कणकेश्वर जाण्यासाठी इकडनं सुद्धा रस्ता केलाय. मी शेटला सांगितलं तो पक्का रस्ता झाला पाहिजे आणि रोपवे टाकणे लागलं पाहिजे, कारण अनेक भाविक आहेत. कारण आपलं अलिबाग शहर हे पर्यटन शहर आहे. मुंबईच्या लोकांना, बाहेरच्या महाराष्ट्र लोकांना कणकेश्वरचं महत्त्व कळलं पाहिजे, तरी रोपवे लागला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. चला स्टार्ट करा, आपण सुरुवात करायची आहे. धनंजय, आजच्या या सराव शिबिराच्या निमित्तानं आपल्याला सुरक्षा देणारे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपलं देखील आम्ही ऋण व्यक्त करतोय. त्यानंतर झिराडपाडा ग्रामस्थ, खूप मोलाची साथ या मैदानावर कोणतीही इव्हेंट असो, झिराडपाडा ग्रामस्थांची मोलाची साथ या ठिकाणी साई क्रीडा मंडळाला लाभत असते. त्याबद्दल झिराडपाडा ग्रामस्थांचं देखील आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद. आता मात्र द्वितीय क्रमांकासाठी नक्कीच ही लढत असेल आणि 29 फुटावर ही हंडी आहे, मानाची हंडी आहे आणि त्यामध्ये जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि जय हनुमान भोनंग या दोन संघांमध्ये चिठ्ठी उडवण्यात आली आणि या चिठ्ठीमध्ये खऱ्या अर्थानं कौल दिला
तो म्हणजेच जय भवानी खारगाव कोळीवाडा. आव्हान कमी झालं आणि हे आव्हान देखील या ठिकाणी अगदी सहजगत्या त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी, कारण त्यांच्या चेहऱ्यावरील जो भाव पाहिला, जो आनंद पाहिला, हा निश्चितपणे अगदी सहजगत्या हे आव्हान आपण झेलू शकतो, पेलू शकतो, हे मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि महत्त्वाचे खेळाडूवृत्ती काय असते, भोनंग संघ देखील त्या ठिकाणी सपोर्ट करतो. हे किती महत्त्वाचं आहे, कारण आपण हा खेळ करतोय, खेळतोय, त्याच्यामध्ये पाठिंबा आणि सहभाग आणि सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये ही भावना असली पाहिजे. तो खेळाडू देखील माझाच भाऊ आहे, ही भावना आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पाहायचं आहे जय भवानी खारगाव कोळीवाडा हंडी फोडण्यासाठी सज्ज झालाय. मानाची हंडी अर्थात द्वितीय क्रमांकासाठी जर फोडलात तर आपण पात्र ठरणार आहात आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख 2 लाख रुपये आहेत. तृतीय क्रमांकासाठी रोख आमचे राकेश पाटील यांचं हे गोविंदा पथक आहे, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत राकेश पाटील. ओ हो, आराम से आराम से आराम से आराम से आराम से. तो काहीच नाही, हालचाल नाही. उद उद खारघर या गोविंदा पथकाला मान मिळालेला आहे. आता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये.
जय भवानी खारघर गोविंदा पथक, तुम्हाला शुभेच्छा, अभिनंदन तुमचं. खरोखर अप्रतिम असा आपण या ठिकाणी थर लावून या ठिकाणी ही मानाची हंडी फोडली. 2 लाख रुपये कनकेश्वर महाराज की. त्यानंतर तिसरं क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये. ही मानाची हंडी कोण फोडणार आणि खास करून दहीहंडी सराव शिबिर 2025 आदरणीय साई महिला मंडळ आणि साई ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून, झिराडच्या माध्यमातून, साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आज ही यशस्वीरितेने आपण हे आयोजन पार करतोय. तब्बल 56 गोविंदा पथकाने भाग घेतला. त्यामधील काही गोविंदा पथकांना मान मिळाला आणि महिला गोविंदा पथक ज्याने प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपल्या नावावरती केलं तो म्हणजे जय हनुमान मोनंग संघ गोविंदा पथक 1 लाख रुपये. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे जय भवानी वर्सोली 75,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे 5 नाका अलिबाग 50,000. आता थर्ड प्राइज साठी आपण मानवी मनोहर थर रचायचंय. थर्ड प्राइज साठी सुरुवात करायची आहे. जय हनुमान मोनंग आपण तयार करायचंय, त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. जी अंडी आहे ती बांधून घ्यायची आहे. खरोखर अप्रतिम असं आयोजन. मुरुड, रोहा आणि अलिबाग मतदारसंघातील तमाम गोविंदा पथकांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यांनी खरोखर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली ऊर्जा, आपलं धैर्य, आपलं धाडस, आपली चिकाटी आणि हे दाखवलं. आणि आता आपण सुरुवात करूया. जय हनुमान खारघर संघ त्याचे प्रशिक्षक जे आहेत, ज्याचे कोच आहेत, त्यांना धन्यवाद. खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या टीमला बनवलं, तयार केलं. तर कोच साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. खूप मेहनत आहे त्यांची. प्रत्येक गोविंदा पथकामध्ये जो कोच असतो तो खरोखर खूप मेहनत घेणारा कोच असतो. यश अपयश हे चालू असतं, पण मात्र आपण जे प्रयत्न करता त्याला सलाम आहे. जय भवानी खारगाव या गोविंदा पथकाला मान मिळतोय. तो द्वितीय क्रमांकाचं 2 लाख रुपये. चला सुरुवात करूया आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये पुरुष गटासाठी. शिवसेनेच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पाहत आहोत. दहीहंडी सराव शिबिर 2025. गोविंदा पथकाने आतमध्ये लगेच सज्ज व्हायचे. चला आतमध्ये या. आपण लगेच मानवी मनोहर थर रचायचे. पहिला पाया तुमच्या मजबूतीचा, दुसरा थर म्हणजे तुमच्या एकतेचा, तिसरा थर तुमच्या एकजुटीचा, चौथा थर तुमच्या सरावाचा
5वा थर तुमच्या जिद्दीचा, 6वा थर तुमच्या ध्येयाचा आणि शेवटचा थर तुमच्या सलामीचा आपण नक्कीच पाहणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम गोविंदा क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या वतीनं येणाऱ्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या दिवशी 16 तारीख आहे, त्या दिवशी रात्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 तारखेला दहीकला उत्सव आहे. तुम्हा सर्वांना निवेदन आहे की त्या दिवशी मेडिकलच्या माध्यमातून तुमचं इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने तुम्हाला इन्शुरन्सची सोय करून दिलेली आहे. तर त्या दिवसाकरता तुम्ही जे पथक आहे, जे मंडळ आहेत, त्यांना निवेदन आहे की आपण आपल्या प्रत्येक गोविंदाचं नाव त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि आपलं इन्शुरन्स पास करून घ्यायचं आहे त्या दिवसासाठी. तर नक्कीच याची नोंदणी घ्या आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेना शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि निस्वार्थ सेवा करणारी संघटना आहे आणि नेहमीच मराठी माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेली शिवसेना, त्याचे शिल्लेदार आदरणीय दिलीप शेठ म्हणजे छोटम शेठ, ज्यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा यशस्वी होत आहे. मुंबईमध्ये क्षितिज उत्सव केला जातोय, तो आज वसई परिसरामध्ये होता. त्यानंतर प्रताप सरनाईक साहेबांचा आयोजन प्रो गोविंदा ह्या मुंबई परिसरामध्ये होता आणि आजचा कार्यक्रम म्हणजे अलिबाग परिसरामध्ये होता, तो प्रो दहीहंडी उत्सव सराव शिबिर मुरुड, रोहा आणि अलिबाग. आणि हा यशस्वी स्पर्धा पार होते आपण पाहत आहोत. चला आपण सुरुवात करायची आहे. जय हनुमान मोनंग गोविंदा पथक. आज एन्जॉय केला ना आपण. टेन्शन नव्हतं ना. काम एन्जॉय केला. 400 सत्कार नव्हते, काय नव्हतं आज. नाही पण सत्कार पण झाल्या, भरपूर झाले. पण आपण करतो तेवढे नाही हा का, तेवढे नाही आपण खूप करायचे. सेट तर नेहमी सर्वांना मान किती किती चालूच असायचं. जबरदस्त 3 दिवसाचे चला प्रयत्नाला सुरुवात करायची आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करत आपण आज मात्र हे प्रयत्न यशस्वी करणार आहोत. सुरुवात करायची आहे. अरे बोल बजरंग. डॉक्टर साहेबांचं पण आभार. आणि खास करून जे आमचे डॉक्टर साहेब होते त्या ठिकाणी मेडिकल किट घेऊन, त्या दोन्ही डॉक्टरचे जे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. जे आमचे जे डॉक्टर या ठिकाणी बसलेले होते, डॉक्टर सर या ठिकाणी या ना. दोन्ही लवकरात लवकर वरती आहे, त्यांचा सन्मान केला जातोय. आपण पाहतोय पहिला थर, दुसरा थर, तिसरा थराला सुरुवात केली जाते. चौथा थरची उभारणी होते. आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये नक्कीच असंच यशस्वी होत राहा, प्रत्येक कामामध्ये निपुण राहा.
त्यासाठी डिस्टर्ब करतोय कारण एक आभार व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय सेवा म्हणून प्रथमोपचारासाठी ज्या डॉक्टरांनी आपल्याला सहकार्य केलं ते डॉक्टर सौरभजी मुळे, डॉक्टर सौरभजी मुळे आणि त्यांचे सहकारी शुभम मेहर या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतोय. त्यानंतर तुमचा डीजे पुन्हा ऑन होईल. कम ऑन डीजे. गोविंदा पथक जेवढे बक्षीस पात्र आहेत सर्व जेवढे पण बक्षीस पाहते सर्वांनी समोर यायचंय. महिला गोविंदा पथक, पुरुष गोविंदा पथक समोर यायचंय. आपण सर्वप्रथम महिला गोविंदा पथकापासून आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. सर्वांनी समोर यायचंय. सर्वांचं अभिनंदन. सर्व गोविंदा पथक आजचा दिवस हा यशस्वी दिवस गेला. येणारे दिवसही तुमचे सर्व चांगले जावो. येणारे कृष्ण जन्माष्टमी उत्सव आणि दहीकला उत्सव त्यांना शुभेच्छा. आणि मंडळाचे सर्व सदस्य यांना निवेदन आहे की आपण पण सर्वांनी स्टेजच्या वरती यायचंय. साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ झिराडच्या वतीनं आमचे आधारस्तंभ आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, आरोग्य दूत आदरणीय छोटम शेठ दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रमाचा आयोजन संपन्न होतोय. सर्व गोविंदा पथकांना अभिनंदन. आपण सुरुवात करत आहोत. साई क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांना नम्र विनंती की आपण स्टेजच्या वरती यायचंय. आता जोरात दादाला सगळं डान्स करायचं.
फोडा या हंडी फोडा या हंडी फोडा या पाच नाका मित्र मंडळ हंडी फोडा या तुझ्या घरात नाही पाणी घाल उतानी रे गोपाळा. त्यानंतर महिला गोविंदा पथक दुसरा क्रमांक 75,000 रुपये रोख रक्कम. तो गोविंदा पथक आहे जय भवानी वर्सोली. वरती यायचंय, या वरती या ताई, सर्वांनी वरती यायचंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये जय भवानी वर्सोली. ही मानाची हंडी आपण फोडली 22 फुटावरती. यशोदेच्या तान्ह्या बाळा हो गुंडारे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा. साई मित्र मंडळाचे तमाम सदस्य यांच्या हस्ते दिले जाते. उधळून भंडारा आली मैदानी ही टोळी बदलून टाकेल माहोल सारा. जय भवानी पथकाची ही टोळी आई भवानी पाठीशी हाय कराव धर्म टिकी फोडी. हे हंडीचे टोकाव झेलतील वारा नखवाच साजल तई होडी. उधळून भंडारा आली मैदानी ही टोळी और बदलून टाकेल माहोल सारा. जय भवानी पथकाची ही टोळी. आपण पाहते जय भवानी वर्सोली द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. टाळ्या बाजूला त्यांच्यासाठी. राब धरला खांद्याला कांदा एकच लक्ष फक्त गोविंदा माझा. वर्षानुवर्षाची मेहनत ही सारी संकटांना बळ देई बजरंग माझा. राब धरला खांद्याला कांदा एकच लक्ष फक्त गोविंदा माझा. वर्षानुवर्षाची मेहनत ही सारी संकटांना बळ देई बजरंग माझा. मुजरा करून आपल्या शिवबाला. आपण वरतीच थांबायचंय. त्यानंतर महिला गोविंदा पथक ज्याने मान या ठिकाणी मिळवला तो गोविंदा पथक वरती यायचंय. रोख रक्कम 1 लाख रुपये. पहिला क्रमांक विजेता जय हनुमान बोना गोविंदा पथक आपण वरती यायचंय. महिला गोविंदा पथक वरती यायचंय. थांबायचं आपण कारण जेंट्स. त्यानंतर पुरुष गोविंदा पथक त्याला बोललं जाते. ताई जरा 2 मिनिटं थांबायचंय. पुरुष गोविंदा पथक 1 लाख रुपये. 29 फुटावरती ही सन्मानाची हंडी आपण फोडलीत. तो गोविंदा पथक आहे, आपल्याच गावाचा पथक आहे. जय हनुमान बोनक संघ वरती यायचं. या ठिकाणी गोविंदा पथक वरती या. नंबर वन आई ना
बोनंग गोविंदा पथक पुरुष गट ज्याला 1 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. त्यानंतर जाऊ नका, वरतीच थांबायचंय. त्यानंतर 2 लाख रुपये पारितोषिक रोख रक्कम द्वितीय क्रमांक. थोडं खाली वा ना, थोडं खाली वा ना, जरा थोडं पाठीमागे किंवा खाली तरी या. द्वितीय क्रमांक आहे खरोखर अप्रतिम, ज्यांनी या ठिकाणी 7 थर लावून ही मानाची हंडी फोडली. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय 2 लाख रुपये. त्या गोविंदा पथकाचं नाव आहे पुरुष गट जय भवानी खारगाव. गोविंदा पथक वरती यायचे. दिली जाते जय भवानी खारगाव या गोविंदा पथकाला 2 लाख रुपये रोख रक्कम. थोडं पाठीवा, थोडं पाठीवा, थोडं पाठीवा, थोडं पाठीवा. थांबा जरा थांबा. आता आपण बोलवतोय या मंचावरती ज्यांनी 22 फुटावरती जाऊन ही मानाची हंडी फोडली. 1 लाख रुपये रोख रक्कम पारितोषिक महिला मंडळ विजेता गोविंदा पथक, साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून हे आयोजन. या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच आरोग्य दूत छोटम शेठ साठी टाळ्या पुन्हा एकदा वाजल्या पाहिजे. मी या ठिकाणी बोलवतोय या व्यासपीठावरती प्रथम क्रमांक महिला गोविंदा पथक जय हनुमान. बोला गोविंदा पथक वरती यायचे.
थोडं पाठीमागे या ताई. आता मात्र पहिलं क्रमांक पुरुष ज्या गटाने ज्या गोविंदा पथकाने मान मिळवलेला आहे 32 फुटावरची ही मानाची हंडी ज्याने फोडली. $2025 सराव शिबिर दहीहंडी उत्सव झिराडपाडा झिराड ग्रामस्थ अलिबाग पोलीस ठाणे तमाम आमच्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद आभार ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तमाम आमच्या सहकाऱ्यांचं धन्यवाद. आमचे डीजे वाले रेफरीज आमचे सूत्रसंचालन करणारे आमचे सर्व बंधू आणि खास करून कालिदास मंडप डेकोरेटर यांचं धन्यवाद. LED स्क्रीनवाल्याचा धन्यवाद. आता आपण बोलवतोय या व्यासपीठावरती ज्या अर्धे 5-6 जण थांबा ना जरा. ज्या मंडळाला दीर्घकाल ज्या मंडळाला अनेक वर्षाचा अनुभव आहे गेल्या 20-35 वर्षापासून यांचा गोविंदा परंपरेनुसार हा अग्रेसर होत आहे. मी या गोविंदा पथकाला सांगेन की फक्त अलिबाग पुरता नव्हे रोहा पुरता नव्हे मुंबईतल्या अनेक ठिकाणी प्रो गोविंदा आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी आपण भाग घ्या. तुमच्या गोविंदामध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता पाहायला त्या ठिकाणी मिळाली आणि तब्बल आपण सहजच 9-10 थर लावू शकता एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि मी आता बोलवतोय 3 लाख रुपये रोख रक्कम विजेता गोविंदा पथक गावदेवी गोंधळपाडा. गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाड्याचा आणि पुढा याला मिला या गोकुलात गाजा बाजा झाला गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाड्याचा आणि पुढा याला. 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 थरावर थर लावून बरं येऊन किती बी आमच्या समोर. अरे घर नाही पाठ नाही लावून हात एकदाच झाडू आमचा भारी प्रसाद आहे आपण भारी प्रसाद आहे आपण गोविंदा पथक गोंधळपाड्याचा आणि पुढा याला. 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 आपल्या मधला सर्वांचा लाडका आरोग्य दूत छोटम शेठ साठी गाणं वाजलंच पाहिजे. किंग मेकर छोटम शेठ. Yes!
गोंधळ